पंढरपूर पंढरी पावन नगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर तर्फे हार्दिक स्वागत प्रशासनातर्फे हार्दिक स्वागत। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चरण स्पर्श दर्शन रांग स्वेरी कॉलेजच्या तिकडं पुढं गेलेलं आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन पण रिद्धी सिद्धी गणपतीकडून गेलेलं आहे आणि कळस दर्शन तर विचारूच नका माऊली, आपली गर्दीमुळे कळस दर्शन सर्व भाविकांचं होत आहे। श्री संत नामदेव पायरी समोर कळस दर्शन करून पुढं चालत राहायचं आहे माऊली। विठू माझा लेकरूवाळा संगे संतांचा मेळा, हा संतांचा मेळा घेऊन विठुराया आपल्याला कळस दर्शन देण्यासाठी बाहेर येऊन उभा आहे माऊली। पहा, कळसाकडे पहा आणि संतांचा मेळा आपल्या जवळ आलेला आहे। सर्वांनी हात वर करायचे, आपली वस्तू माऊली सांभाळून सर्वांनी हात वर करायचे आणि टाळ्यांचा आवाज, आपल्या टाळ्यांचा आवाज विठुराया आणि रुक्मिणी माता बाहेर येऊन ऐकत आहे। बोला पुंडलिक वरदेव। पंढरीनाथ भगवान की, श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की। चला माऊली, असं चालत राहा। कृष्ण हरी मंडळी पंढरपुरामध्ये हजारो लाखो वारकऱ्यांना कसं मार्गदर्शन करतात किंवा दर्शन बारी कुठं आहे किंवा योग्य जर कोणी चुकला असेल तर त्यांना कसं मार्गदर्शन करायचं किंवा एकंदरीतच चोरांपासून कसं सावध राहायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना जे काही आहेत त्या आपण या कितीतरी वेळा ऐकत असतो, पण नक्की ते देतं कोण हे आपल्याला कोणालाही माहिती नसतं। आज तेच आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत समितीच्या वतीने काम करणारे आदरणीय कुलकर्णी मॅडम आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नक्की काय तुम्ही मार्गदर्शन करता आणि काय आनंद होतोय आज। हा आनंद सोहळा आपल्याला प्रॉपर्टी जरी कमवली, आपण किती जरी लाखोनी, तरी हा आनंद सोहळा भेटत नाही माऊली। हा आनंद सोहळा किती वेळा आपण डोळ्यात भरलं तरी भेटत नाही। स्वर्गात सुद्धा आनंद नसतो, लोकांना स्वर्ग मागतात, पण मी म्हणते इथंच आपल्याला स्वर्ग आहे। हाची देही हाची डोळा, जर मनुष्याचा जन्म मिळाला तर स्वर्गात आनंद नाही, भूतलावरच आहे। भूतलावर आनंद आहे, पण कुठे तर आषाढी आणि कार्तिकी, आळंदी आणि पंढरपूर इथे आनंद मिळतो। नंतर जगण्याचं सार्थक होतं। अशा जे काही एकंदरीत सर्व भावना होत्या त्या मॅडमच्या कशा सूचना देता तुम्ही एकंदरीत वारकऱ्यांना? शासनाच्या सूचनेचे पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा। चला माऊली, चालत राहा, चोरांपासून सावध राहा, मौल्यवान वस्तू सांभाळा, लहान मुलांना सांभाळा, वृद्धांच्या हात धरून चला माऊली। लहान मुलांजवळ वृद्धांजवळ एक मोबाईल नंबरची चिठ्ठी द्या, ते हरवल्यास शोधण्यासाठी सोपे जाईल। माऊली, प्रसाद फेकू नका, देव भावाचा भुकेला आहे, भक्तीचा भुकेला आहे, आपली भक्ती भाव देवाला पाहिजे आहे। माऊली, प्रसाद फेकू नका, आपला प्रसाद पायदूळ होऊ देऊ नका, चालत राहायचंय माऊली, चालत राहायचंय। आपण बघितलं की चालत राहायचंय माऊली, किंवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा। खरं तर भक्ती जर असेल, प्रेम जर असेल तरच ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान योग्य वेळी उपयोगी पडलं पाहिजे। प्रसाद हा अमूल्य आहे, प्रसादा इतकं मोठं पुण्य या विश्वामध्ये दुसरं कुठलंही नाही। प्रसाद वाटणारा एक भगवंत आहे, पण कोणाच्या हातावर किती पडला हे त्या सांगता येत नाही। त्यामुळं भगवंताचा प्रसाद समजून हा अनमोल असा प्रसाद जगण्याचा कसा उद्धार करतो। आज पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये किंवा पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या बाहेर कुणी प्रसाद जो काही आहे तो पायंदळी तुडवायचा नाही, अमूल्य असा ठेवा। वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि पंढरपूर समिती रुक्मिणी मातेच्या मंदिर समितीच्या वतीने आज आपण मोलाचा असा संदेश येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी मॅडमच्या माध्यमातून ऐकत आहोत। तुम्ही सर्वजण अनुभवत आहात, बघत आहात यंदाची पंढरीची वारी पंढरपूर लाईव्ह या न्यूज चॅनलच्या माध्यमातून। आपली वारी, आपली परंपरा। रामकृष्ण हरी।